आपण जाणार आहोत फातिमा साखरवाले मॅडमांच्याकडे. आडनावातच साखरवाले आहेत, घेऊन पण साखरच बसल्या होत्या. ओके, जाऊ आपण साखरवाले मॅडमांच्याकडे. मॉर्निंग, नमस्ते. मी फातिमा साखरवाले, मी येळगुडून आहे. मला ही शतायुषी फॅमिलीची लिंक नंदकुमार मोळके सरांनी दिली. मला म्हणजे शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझे वाढलेलं वजन, शुगर, थायरॉइडची गोळी, रक्तपातळीची गोळी हे सगळं चॅलेंजेस होते. मला सुरुवातीला शुगर वयाच्या 30व्या वर्षीच झाली. पण मला असं वाटलं की शुगर काय आता सगळ्यांना होत्या, मला पण झाली, गोळी खायचं झालं एवढंच वाटलं. पण जसं-जसं एक गोळीपासून सुरुवात झाली, एक गोळीपासून तर मी 9 गोळ्यापर्यंत गेले आणि ज्यावेळेला इन्शुरन्सपर्यंत आले त्यावेळेला मी हडबडून जागी झाले, की आता आपल्याला आपल्या शरीरासाठी काहीतरी करायला पाहिजे. मला मोळके सर किती दिवस तरी सांगत होते. घाट मॅडम आमच्या गाववाल्याच, त्यांच्याच घराच्या भोवतीनं दररोज मी फिरायला. खरं ते तिथं जाऊन माहिती घेणं, करणं असं मला काय म्हणजे वाटायचं नाही. मी औषध गोळ्यावरच बरी होण्याचा प्रयत्न करायची आणि मला औषध म्हणजे शुगर माझी कायम 300, 350 असायची. परत हो. बाकी पण चॅलेंजेस. परत मी बाजारपेठेत राहायला असल्यानं माझ्या म्हणजे बाजारपेठ असल्यामुळे कसं मेडिकल शेजारी, 2 डॉक्टर शेजारी. मला काय झालं, की मला वाट बघायला लागायचं नाही. मी पटकन म्हणजे गोळ्या औषधं खाऊनच मी बरी होण्याचा प्रयत्न करायची. मी किती म्हणजे कोण सांगेल ते सगळं म्हणायची, की डॉक्टर बदलायची किंवा कोण सांगितलं, की योगा करा किंवा जिम करा, ते पण सगळं प्रयत्न करायची. तरी पण मला तात्पुरता फरक व्हायचं आणि थोडे दिवस गेलं, की आहे तसं घ्यायचं. आणि मला सगळ्यात मोठा इश्यू होता मॅडम म्हणजे की नाही मला किस्तूड सारखं उठायचे. किस्तूड असे उठायचे की नाही मला तर दवाखान्यात ॲडमिट व्हायची पाळी यायची. माझ्या सेवेसाठी माझी आई, माझी बहीण मला त्यावेळेला लई जीवाला लागायचं, की आपण आईचं करायचं ते आपलं माझं आई करते असं मला वाटायचं. इतकं कंडिशन वाईट असायची, की मला काहीच म्हणजे हे व्हायचं नाही. असं वाटायचं, की आता मला किस्तूड झालंय आणि ते लवकर बरं व्हायचं नाही. एक बरं झालं, की दुसरं उठायचं. असं सारखं सातत्यानं होत असताना मला वाटायचं, की आता काय माझं रक्त खराब झालंय किंवा आता माझं काय खरं नाही. म्हणून मी सारखं म्हणजे मला म्हणजे असं टेन्शन वाटायचं. मग किती ते म्हणजे असं किस्तूड पण सारखं-सारखं उठायचं. परत डोकेदुखीचा पण त्रास होता. अशी गोळ्या खाऊन पण माझी शुगर 300, 350 असायची. मला तब्येतीने तर मी दिसायला असं जाड दिसत होते. पण असं रस्त्यानं चाललं, एक 5-10 मिनिटात 5-10 मिनिटं सुद्धा चाललं, तरी मला कुठं बसायला जागा मिळेल का? आणि असं पाठीमागून मला ढकलल्यासारखं व्हायचं, की इतकं म्हणजे हे व्हायचं आणि सारखं तक्रारी. मी तर रोज एक नमुन्याचं व्हायचं. परत आमच्या गावात एक हिरले डॉक्टर, मी त्यांचं ठरलेलं पेशंट होतं. दररोज दवाखाना उघडायला म्हटलं तर मी पहिला हजेरी असायची माझी तिथं. असं करत-करत म्हणजे नुसतंच मी औषधं गोळ्यावर बरं होण्याचा प्रयत्न केलं. पण जसं मी शतायुषी फॅमिलीमध्ये जॉइन झाले, तसं-तसं माझं एक-एक चॅलेंजेस वेट कमी झालं, परत इन्शुरन्स बंद झालं माझं. बाकीचं सगळं चॅलेंजेसमधनं बाहेर पडले मी. माझं हे फील्ड इंटेक माझी घरची, माझी आई, माझी बहीण, माझी इतर सगळे कुटुंबातली सगळे आम्ही इंटेक करतो. हॅलो. ओके. किती गोळ्या बंद झाल्या साखरवाले मॅडम? 8 गोळ्या बंद झाल्या मॅडम. आता एकच गोळी आहे मला. येस, एकूण 9 पैकी 8 गोळ्या बंद, एक गोळी चालू. माझं 4थ्या महिन्यातच बंद झालं. इन्शुलिन होतं. ओके. आणि साखर किती वर्षाची आहे म्हटला? साखर आता मॅडम बघा मला 19 वर्ष तरी पूर्ण झाली. 20वं वर्ष लागलं साखर. मी सारखं हं. म्हणजे लवकर वयाच्या 30व्या वर्षीच मला साखर झाली होती, का तर माझं वेट जास्त असल्यामुळं. पण सुरुवात साखर झाली म्हणून मी काय वेगळं पथ्यागत काय करायचे नाही. फक्त काय सगळ्यांना आई-वडिलांना पण हाय मला झाली असं वाटायचं. पण त्यानंतर मला लक्षात आलं, की माझ्या 87 मध्ये आल्यानंतर, की आई-वडिलांना वयानुसार झाली. मला तर लवकरच झाली. 30व्या वयातच झाली. मग नंतर जरासं मी प्रयत्न करायला लागलो. मी कोण काय म्हणाल ते सगळं प्रयत्न करणार. कुठपर्यंत कोण डॉक्टरचा पत्ता सांगितलं, पुण्याला जावा, इकडे जावा, तिकडे जावा सारखं करणार. पण तेवढं करून पण मला जास्त काही फरक वाटत नव्हतं आणि गोळ्या औषधावरच बरं होण्याचा प्रयत्न मी करत होते. पण जसं 87 फॅमिलीमध्ये जॉइन झालं, काय खावं, किती खावं, पाणी किती प्यावं, व्यायाम किती महत्वाचा, झोप किती महत्वाची, याचं पूर्ण बॅलन्स कळल्यामुळे आता माझी तब्येत व्यवस्थित आहे. येस. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण फातिमा मॅडमसाठी. अश्विनी मॅडम, मी तुमचं उद्याला घेते. कारण का, की आज लाईट गेली माझ्याकडे, इन्व्हर्टर पण बंद. त्याच्यामुळं काय झालं, की माझं पूर्ण इंटरनेट गेलं. थोडासा वेळ झाला. आपण काय करू, की आपण तुमचा एक्सपिरियन्स उद्याला घेऊ. कारण